नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान यामधील पाठ 5वा यामधला पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म यामध्ये आपल्याला पदार्थांच्या अवस्था आणि अवस्थांतर याविषयी आपल्याला माहिती घ्यावयाची आहे. चला तर मग आपण या ठिकाणी पेज क्रमांक 32 वर 5.1 यामध्ये तुम्हाला एक आकृती दाखवलेली आहे. यामध्ये त्या पदार्थांचं अवस्थांतर कसं होतं याविषयी माहिती दिलेली आहे. एकदा तुम्ही पण पुस्तक उघडून आकृतीचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. तर बघा, आकृती 5.1 मध्ये तुम्हाला वर एक डिश दाखवली आणि त्यामध्ये मेणाचे तुकडे दाखवलेत. म्हणजे या मेणाची असणारी अवस्था या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली आहे. त्यानंतर एका स्पिरिटच्या दिव्यावर ही मेणाची डिश ठेवलेली आहे आणि त्यामध्ये बदल झालेला तुम्हाला दिसत आहे. तो म्हणजे वितळणारं मेण. आणि यानंतर या स्पिरिटवरची ही डिश खाली बाजूला काढून ठेवल्यानंतर किंवा स्पिरिटचा दिवा बंद केल्यानंतर यामध्ये तुम्हाला परत त्या मेणाचं अवस्था बदललेली दिसत आहे. तेच म्हणजे स्थायीरूप मेण. तर अशा प्रकारे हा एक छोटासा प्रयोग, याचं निरीक्षण झाल्यानंतर तुमच्या असं लक्षात आलं असेल की या पदार्थांच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. सुरुवातीला मेणाचे तुकडे होते, त्या तुकड्यांचं त्याला तापमान किंवा उष्णता मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. म्हणजे वितळणारं मेण तयार झालेलं आहे किंवा वितळलेलं मेण तयार झालेलं आहे. द्रव अवस्था असंही आपल्याला त्याला म्हणता येईल. आणि हे वितळलेलं मेण ज्यावेळेस पुन्हा थंड होतं किंवा त्याच्यातलं तापमान कमी कमी व्हायला लागतं, त्यानंतर परत ते मूळ अवस्थेकडे म्हणजे स्थायीरूप मेण निर्माण होत असतं. तर अशा प्रकारे या पदार्थाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. तर या अवस्थाविषयी आपल्याला माहिती घ्यावयाची आहे. तर या ठिकाणी एक प्रयोग आहे, त्या प्रयोगाचं निरीक्षण तुम्ही केलेलंच आहे. यामध्ये एका पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेत जातो त्याला त्या पदार्थाचे अवस्थांतर असे म्हणतात. जसं आपण या ठिकाणी मेण बघितलं, मेणाचं वितळणारं मेण बघितलं आणि नंतर परत आणखी ते घट्ट झालेलं म्हणजे स्थायू मेण बघितलं. अशाच प्रकारचं आपण बर्फाच्या बाबतीमध्ये सुद्धा निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. बर्फ हा सुद्धा स्थायी अवस्थेमध्ये असतो. त्याला एक विशिष्ट आकार असतो, त्याला एक विशिष्ट रचना असते. परंतु याला उष्णता मिळाल्यानंतर ते वितळतं, त्यापासून पाणी तयार होतं आणि या पाण्याला परत तापमान त्यातलं काढून घेतल्यानंतर म्हणजे त्याला थंड केल्यानंतर त्याचा परत बर्फ बनला जातो. तर अशा प्रकारे अनेक पदार्थांमध्ये अशा प्रकारचं अवस्थांतर होत असतं. तुम्ही आपण आपल्या घरामध्ये लावलेली मेणबत्ती कधी बघितली असेल. ज्यावेळेस मेणबत्ती सुरू असते त्यावेळेस तिच्या एका बाजूला मेण वितळताना दिसतं, पण मेणबत्ती बंद असेल त्यावेळेस याच्यामधून आपल्याला मेण वितळताना दिसत नाही. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये खोबरेल
तेल तुम्ही आपल्या घरी बघितलं असेल, तूप बघितलं असेल, डालडा बघितला असेल, तर अशा प्रकारचे पदार्थसुद्धा काय होतात, उष्णतेमुळे वितळतात आणि थंड केल्यामुळे ते आणखी स्थायी अवस्थेमध्ये येतात. तर अशा प्रकारचं हे अवस्थांतर या ठिकाणी तुम्हाला आपण समजून दिलेलं आहे. यानंतर 5.2 मध्ये तुम्हाला विविध पदार्थ दाखवलेले आहेत बघा, आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे पदार्थ ज्यावेळेस याचं आपण निरीक्षण करतो त्यावेळेस यांच्यामध्ये सुद्धा काही गुणधर्म आपणाला बघावयास मिळतात. यांचा पण आपण अभ्यास करूया. यामध्ये बघा, यांच्यामध्ये अवस्थांतर कोणत्या प्रकारचं होतं. यामध्ये नंबर 1ला स्पिरिट दाखवला आहे. हा वरचा वेगळा होता, हा खालचा वेगळ्या प्रकारचा दाखवला आहे. कापूर दाखवली, कापराची वडी आहे. पेट्रोल, तूप, खोबरेल तेल, डांबराच्या गोळ्या, नवसागर. आणि या पदार्थापैकी तुम्हाला खाली प्रश्न विचारले 2-3, ते प्रश्न समजून घ्या एकदा. बघा, कोणते पदार्थ तुम्ही थंडीमध्ये गोठलेले पाहिले आहेत. प्रश्न पुन्हा एकदा ऐका, कोणते पदार्थ तुम्ही थंडीमध्ये गोठलेले पाहिले आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला हे जे वर पदार्थ विचारलेले आहेत त्याच्यामध्ये स्पिरिट असेल, कापूर असेल, पेट्रोल असेल, तूप असेल, खोबरेल तेल असेल, डांबर गोळ्या असतील, नवसागर असेल. मग या पदार्थापैकी कोणते पदार्थ थंडीच्या दिवसामध्ये गोठलेले आपण बघतो, यांची नावं तुम्हाला सांगायची आहेत. तर एकदा चेक करून घ्या, यापैकी कोणते पदार्थ गोठतात ते. दुसरं आहे, कोणत्या द्रवांचे वायूत रूपांतर झालेले पाहिले आहे. द्रव ज्यावेळेस आपण गरम करतो किंवा त्याला उष्णता देतो तर त्याचं वायूत रूपांतर होतं. तर या वरच्या पदार्थापैकी कोणत्या पदार्थाचं वायूत रूपांतर होतं हे तुम्हाला सांगायचं आहे. ते सुद्धा एकदा चेक करून बघा. तूप आहे, पेट्रोल आहे, खोबरेस तेल आहे, डांबर गोळ्या आहेत, नवसागर आहे. मग या पदार्थापैकी कुठल्या पदार्थाला उष्णता मिळाल्यानंतर त्याचं वायूत रूपांतर होतं हे आपल्याला सांगायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या स्थायूंचे परस्पर वायूत रूपांतर झालेले पाहिले आहे. बघा आता तिसरा प्रश्न किती छान आहे आणि तो तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा आहे. यामध्ये कोणत्या स्थायूंची परस्पर म्हणजे कुठल्याही प्रकारची प्रक्रिया आपण न करता त्याचं वायूमध्ये रूपांतर झालेलं आहे. तर यामध्ये तुम्ही बघा, कापूर बघा, पेट्रोल पहा, डांबराच्या गोळ्या पहा आणि याचं निरीक्षण करा. ज्यावेळेस तुम्ही याचं निरीक्षण करतो त्यावेळेस पेट्रोल जर आपण उघडं ठेवलं तर त्यातून काही वेळानंतर तुम्हाला ते पेट्रोल कमी कमी होताना दिसतं. डांबर गोळ्या तशाच असतात, कापूर तसाच असतो. हे जर कालांतराने याच्याकडे आपण निरीक्षण केलं तर त्यांचा आकार आपल्याला लहान लहान होताना दिसतो. याच्यामध्ये वितळलेला भाग आपल्याला कुठेही दिसत नाही. यावरून काय समजते. बघा किती छान आणि सुंदर प्रश्न तुम्हाला त्यांनी विचारला आहे की यावरून काय समजतं. मग आपण याच्यामध्ये वरच्या प्रयोगामध्ये आपण याला उष्णता देऊन याचं अवस्थांतर केलेलं आहे. तर खालच्या भागामध्ये आपण काही पदार्थांचं उष्णता न देता अवस्थांतर झालेलं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेलच. तर मग आपण याच्यामधून हे सिद्ध करू शकतो की काही पदार्थांचं तापमानामुळे अवस्थांतर होतं तर काही पदार्थांचं आपोआप अवस्थांतर होत असतं. त्याच्या खालचा भाग आहे, पदार्थास उष्णता दिल्याने किंवा त्यातील उष्णता काढून घेतल्याने पदार्थांचे अवस्थांतर होते. आपल्या सभोवतालच्या
प्रत्येक पदार्थ हा स्थायू, द्रव, वायू यापैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत आढळतो. तर या ठिकाणी तुम्हाला त्याची व्याख्याच म्हणायला हरकत नाही समजा अवस्थांतराची. कारण काही पदार्थ उष्णता दिल्याने किंवा त्यामधील उष्णता काढून घेतल्याने त्या पदार्थांचं अवस्थांतर होत असतं. आणि आपल्या सभोवताली जे असणारे काही पदार्थ आहेत त्या पदार्थामध्ये काही पदार्थ स्थायू असतात, त्यांना एक विशिष्ट आकार असतो, रचना असते. काही पदार्थ वायू अवस्थेमध्ये असतात, तर काही पदार्थ वितळलेल्या अवस्थेमध्ये असतात. यानंतर आशय होऊन गेले हा भाग आपल्या अभ्यासक्रमामध्ये या वर्षीच्या फक्त अभ्यासक्रमामध्ये हा कमी केलेला आहे. यानंतर याचा पुढचा भाग म्हणजे पेज नंबर 33 सर्वांनी बघा. यामध्ये आपण याच्यामध्ये काही आपणाला मुद्दे स्थायू, द्रव आणि वायू असं याचं वर्गीकरण केलेलं आहे, ते आपणाला बघावयाचं आहे. यामध्ये 33 पेज नंबरवर तुम्हाला एक वर आराखडा दिलेला आहे. याच्यामध्ये मुद्दे आहेत. या मुद्द्यामध्ये स्थायू, द्रव आणि वायू असे 3 प्रकारचे मुद्दे आहेत. आणि खाली तुम्हाला उदाहरण दिलेले आहेत. उदाहरणामधली मुद्दे आहेत. उदाहरण आहे एक, आकार आहे आणि दुसरा आकारमान एक आहे. तर याच्यामध्ये स्थायूमध्ये तुम्हाला दिलेला आहे लोखंडाचा तुकडा. यामध्ये याच्या आकारामध्ये आहे स्वतःचा आकार असतो, कसेही ठेवले तरी आकार कायम राहतो. बघा, लोखंड तुम्ही तर बघितलेला असेलच किंवा लोखंडाचा तुकडा बघितला असेलच. त्याला एक स्वतःचा एक विशिष्ट आकार असतो, त्याला एक विशिष्ट रचना असते, आकृती असते. आणि त्याला कसंही ठेवलं, कुठेही ठेवलं तरी त्याच्या आकारामध्ये थोडाही बदल होत नाही, त्याचा आकार कायम असतो. आणि आकारमान जर आपण बघितलं याच्यामध्ये स्थायू अवस्थेमध्ये, तर याला ठराविक किंवा एक विशिष्ट आकारमान असतं. यामध्ये उदाहरणं दिलीत तुम्हाला, साखर आहे, वाळू आहे. असे स्थायू सपाट पृष्ठभागावर ओतल्यास त्यांचा ढीग तयार होतो. हे जे आहेत उदाहरणार्थ लोखंडाचे तुकडे म्हणला तरी हरकत नाही. यामधली असलेली उदाहरणं जरी आपण बघितली हरकत नाही. साखर असेल, वाळू असेल, धान्य असतील आपल्या घरचे वेगवेगळ्या प्रकारचे, जर आपण हे पृष्ठभागावर ठेवले, आपण ते एकावर एक जर आपण रचत गेलो, त्याची एक ढीग तयार होतो, त्याची एक रास तयार होते. आणि म्हणून याला एक विशिष्ट आकारमान आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पुढचा स्थायू, द्रव आणि वायू हा पुढचा भाग घेऊ आपण. तर या द्रव अवस्थेकडे येऊ आपण. यामध्ये उदाहरणामध्ये त्याने दिले पाणी, स्पिरिट आणि तेल. यांच्यामध्ये आकार ज्यावेळेस आपण बघतो यांना स्वतःचा आकार नसतो. पाण्याला, तेल, स्पिरिट यांना स्वतःचा आकार असतो का? तर यांना स्वतःचा आकार नसतो. आपण ज्या भांड्यामध्ये यांना ठेवलं असेल किंवा ठेवतो त्या भांड्याचा ते आकार घेतात. उदाहरणार्थ त्याला ग्लासमध्ये ठेवा, त्यांना ग्लासचा आकार येतो. त्यांना बकेटमध्ये ठेवा, त्यांना बकेटचा आकार येतो. त्यांना एखाद्या बाटलीमध्ये ठेवा, त्यांना बाटलीचा आकार येतो. एखाद्या त्यांना पसरट भांड्यात ठेवा, त्याच प्रकारचा त्यांना आकार येतो. म्हणजे ज्या भांड्याचा आकार जसा आहे त्या प्रकारचा आकार ही अवस्थेमधील पदार्थ घेत असतात. यानंतर आकारमान. ठराविक आकारमान नसतं का असतं? तर यांना ठराविक आकारमान असते. भांड्यातील ठराविक जागा व्यापतात. सपाट पृष्ठभागावर ओतले तर पसरतात, उताराच्या दिशेने वाहतात
पृष्ठभागाचा आकार घेतात. मग तुम्ही अशा घटना बऱ्याच वेळेस तुम्ही बघितले असतील. यांना एक विशिष्ट आकारमान असतं, कारण ज्या भांड्यामध्ये ठेवलेलं आहे त्या भांड्याचा ते आकार घेतात किंवा त्याच्यामधली जागा व्यापतात, म्हणजे त्यांना आकारमान आहे. पण ज्यावेळेस आपण पाठीमागच्या भागामध्ये स्थायू बघितला, त्यामध्ये स्थायू अवस्थेमध्ये जर पृष्ठभागावर ते पडलं किंवा ओतलं तर ते त्यांचा काय एक ढीग लागतो. पण या पदार्थांचा मात्र पृष्ठभागावर पडल्यानंतर हे काय होतात, त्या पृष्ठभागावर पसरतात आणि ज्या बाजूला उतार असेल त्या उताराच्या दिशेने वाहतात आणि त्या पृष्ठभागाचा काय करतात, ते आकार घेतात. त्यानंतर पुढची अवस्था आहे वायू अवस्था. तर वायू अवस्थेमध्ये कुणाकुणाचा समावेश होतो, तर यामध्ये उदाहरणामध्ये त्यांनी एक हवा दिलेली आहे. या हवेला स्वतःचा आकार नसतो. आकारामध्ये उपलब्ध असलेली सर्व जागा व्यापतात. मग जेवढी काही जागा त्यांना उपलब्ध आहे ती सर्व जागा ती व्यापतात. ठराविक आकारमान नसते. भांड्यात बंदिस्त वायूवरील दाब कमी जास्त केल्यास त्याचा आकारमान कमी जास्त होतो. तर अशा प्रकारे स्थायू द्रव वायू यांच्यामध्ये असणारे उदाहरण, आकार आणि आकारमान याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. यानंतर पुढचा भाग म्हणजे उष्णता आणि अवस्थांतर. यामध्ये तुम्हाला अवस्थामधील बदल याचं या ठिकाणी एक आकृती दाखवली, छोटी सूत्र दाखवल्यासारखं. यामध्ये स्थायू द्रव आणि वायू ह्या वेगवेगळ्या अवस्था दाखवल्यात आणि या अवस्थेमध्ये तुम्हाला उष्णता दिल्यानंतर आणि थंड केल्यानंतर काय बदल होतो त्या बाणाच्या स्वरूपामध्ये दाखवले बघा. स्थायू पदार्थाला उष्णता दिल्यानंतर त्याच्यामध्ये काय बदल होतो, द्रव पदार्थाला उष्णता दिल्यानंतर त्याच्यामध्ये काय बदल होतो, वायू पदार्थाला थंड केल्यानंतर त्याचा काय बदल होतो आणि द्रव पदार्थाला आणखी थंड केल्यानंतर त्याचा काय बदल होतो, हा भाग या ठिकाणी दाखवलेला आहे. यामध्ये उष्णता आणि अवस्थांतरमध्ये अवस्थांतर हा पदार्थातील उष्णतेचा परिणाम आहे हे तुम्ही शिकला आहात. उष्णता मिळाली की स्थायूचे द्रवाचे वायूत रूपांतर होते. तसेच पदार्थ थंड होत गेला म्हणजे त्यातील उष्णता कमी झाली की वायूचे द्रवाचे स्थायूत रूपांतर होते. हे आपण याच्या अगोदर जे 2 प्रयोग आपण केलेले होते त्या 2 प्रयोगावरून हे आपण सिद्ध केलेलं आहे. याच्यानंतर सांगापोह हा एक भाग आहे या ठिकाणी. तर बघा, पाण्याने भरलेले भांडे शेगडीवर ठेवल्यावर लगेच पाण्याची वाफ होते का, असा एक प्रश्न आहे. आणि ते पाणी फ्रीजमध्ये ठेवल्यावर लगेच त्याचा बर्फ बनतो का, हे 2 प्रश्न आहेत त्या ठिकाणी. तर आपण यामध्ये समजून घेऊया. एखादं भांडं आपण शेगडीवर ठेवलं तर लगेच त्याची वाफ होणार नाही किंवा ते पाणी फ्रीजमध्ये ठेवलं तर लगेच त्याचा बर्फ पण सुद्धा होणार नाही. मग ज्यावेळेस एखाद्या पदार्थाला विशिष्ट प्रमाणात उष्णता दिली की त्यातील काही उष्णता काढून घेतली तर त्याचे अवस्थांतर होते. पदार्थाला उष्णता दिल्यावर तो किती गरम होतो किंवा त्याची उष्णता काढून घेतल्यावर तो किती थंड होतो यावर अवस्थांतर अवलंबून असते. एखाद्या पदार्थाला आपण किती उष्णता दिलेली आहे किंवा त्यामधून किती उष्णता काढून घेतलेली यावर त्याचं अवस्थांतर अवलंबून असतं. पदार्थ किती गरम किंवा किती थंड आहे हे कसे समजते बघा. एखादा पदार्थ थंड आहे, तो मग किती थंड आहे, आपण समजा पाणी घेतलं, ते उष्ण झालेलं पाणी आपण त्याच्यामध्ये हात बुडवला, पण तो किती गरम आहे असं तुम्हाला विचारलं तर सांगता येईल का? किंवा एखाद्या थंड पाण्यामध्ये तुम्ही हात बुडवला आणि ते किती थंड आहे त्याचं तापमान सांगा, थंडीचं तापमान सांगा किंवा उष्णतेचं तापमान सांगा, असं जर तुम्हाला प्रश्न विचारला
तर आपण ते निश्चित असं सांगू शकणार नाही, कारण हे मोजण्यासाठी आपणाला काही साधनांचा वापर करावा लागतो. त्या साधनांना तापमापी असे म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला 5.3 वर पेज क्रमांक 33 वर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या 4 तापमापे दाखवलेल्या आहेत. यामध्ये ज्यावेळेस तुम्ही याची आकृती बघता, रचना बघता, त्यावेळेस तुम्हाला या तापमापीच्या रचनेसाठी तुम्हाला छोटीशी आपण एक दाखवू आपण. यामध्ये तुम्ही आपण ज्यावेळेस हे तापमापी बघतो त्यावेळेस या तापमापीची रचना थोडी समजून घ्या. तापमापीचा हा खालचा भाग थोडा फुगीर असतो. या ठिकाणी दिसतो बघा, हा थोडा फुगीर असतो. याची रचना अशी वर निमुळती असते आणि याच्यावर अंशांकनाच्या खुणा केलेल्या असतात. ते या ठिकाणी -10 म्हणजे -10 पासून तुम्हाला या ठिकाणी 0 दाखवलेलं आहे. शून्यापासून ही सुरुवात होते. शून्यापासून 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100 अंश सेल्सिअस, म्हणजे 100 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान या तापमापीमध्ये आपल्याला मोजता येतं. अशा प्रकारच्या आणखी खाली तुम्हाला 3 प्रकारच्या वेगवेगळ्या तापमापे दाखवलेल्या आहेत. तर या तापमापीविषयी आपण थोडी माहिती जाणून घेऊया. तर या ठिकाणी बघा, तापमान व तापमापी. पदार्थाला उष्णता मिळाली की तो गरम होतो, म्हणजेच तापतो. पाणी किती तापले आहे याचा अंदाज घेण्यासाठी आपण त्यात बोट किंवा हात बुडवतो. परंतु अशा मोजमापात अचूकता नसते, म्हणजे निश्चित नसतं. तसेच पदार्थ तापलेला असला तर हाताला चटका लागून इजा होऊ शकते. आणि एखाद्या वेळेस जर तापमान त्याचं खूप जास्त असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण हात बुडवला तर त्याचा हाताला आपल्या चटका बसून एखाद्या वेळेस इजा होण्याची शक्यता सुद्धा असते. तर तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरतात. तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सिअस, या ठिकाणी तुम्हाला अंश सेल्सिअस हा एक भाग दाखवलेला तुम्हाला मी दाखवतो थोडा. हे अंश सेल्सिअस अशा प्रकारे लिहितात. हे तापमान मोजण्याचं हे एकक आहे. हे काय आहे? तापमान मोजण्याचं हे एकक आहे. अंश सेल्सिअस या एककात तापमान मोजलं जातं. वेगवेगळ्या प्रकारच्या तापमापी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या डिजिटल तापमापीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे आणि अशा प्रकारचे हे वेगवेगळ्या प्रकारच्या तापमापी आपल्याला पाहायला मिळतात. आपण त्या बघत असतो. डॉक्टरकडे असतात, दूधवाल्याकडे असतात किंवा इतर ठिकाणी सुद्धा या तापमापीचा वापर केला जातो. त्याचबरोबर सध्या आपणाला डिजिटल स्वरूपाच्या तापमापी खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळत आहेत. तर अशा प्रकारे आपण आज पदार्थ सभोवतालची याच्यामधल्या अवस्था याविषयी थोडी आपण माहिती घेतली. यामध्ये पदार्थाच्या तापमानावर अवलंबून असणाऱ्या अवस्था याविषयी माहिती घेतली. यामध्ये स्थायू द्रव, वायू, त्यामध्ये उष्णता दिल्यानंतर काय बदल होतो आणि त्यातील उष्णता काढून घेतल्यानंतर काय बदल होतो याविषयी आपण माहिती आज घेतलेली आहे.